इयत्ता पहिली, विषय मराठी, बालभारती. घटक शब्दखेळ. वाचन, लेखन, संख्याण्यांची गंमत, करूया कार्टूनच्या संगत या उपक्रमांतर्गत आजचा घटक आहे शब्दखेळ. आज आपण शब्दखेळ पाहणार आहोत. शब्दखेळ. त्यासाठी सुरुवातीला आपण जे दिलेले शब्द आहेत ते शब्द वाचूया. शब्द वाचा. या ठिकाणी शब्द आहे पान, 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 उशी, 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 चाक, 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 ऊस, 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 समई, 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 फळा, 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 चाक, 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 झाड, 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 पपई, 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 सस्सा, 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 नळ, 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 घर, घर, घर. घर, आता आपण जे शब्द वाचले, ऊस, फळा, पपई, समई, पान, चाक, मगर, उशी, झाड, घर, नळ आणि ससा, हे शब्द तो, ती आणि ते च्या गटात लिहायचे आहेत. म्हणजे हे शब्द तो वरून येणारा शब्द तोच्या राखान्यामध्ये लिहायचा, ती वरून येणारा शब्द तीच्या राखान्याच्या खाली लिहायचा, ते वरून येणारा शब्द ते लिहिले त्या राखान्याच्या खाली लिहायचा. आता या ठिकाणी तो, तो आपण फळा, फळ्याला काय म्हणतो? तो फळा. काय म्हणतो? तो फळा. म्हणून फळा हा तोच्या खाली आपण लिहिला. त्यानंतर उशी, उशीला आपण काय म्हणतो? ती उशी. म्हणून उशीच्या खाली ती लिहिला. त्यानंतर पान, पानाला आपण काय म्हणतो? ते पान. म्हणून ते च्या राखान्याखाली आपण पान लिहिलं. त्यानंतर ऊस, तो ऊस, ऊसाला आपण काय म्हणतो? तो ऊस. म्हणून तोच्या खाली आपण तो लिहायचा. त्यानंतर पपई, ती पपई. म्हणून ती या राखान्याखाली आपण पपई लिहायची. त्यानंतर झाड, ते झाड, झाडाला आपण काय म्हणतो? ते झाड. म्हणून ते या राखान्याखाली झाड हा शब्द लिहायचा. त्यानंतर सस्सा, सस्सा, तो सस्सा. म्हणून ससा हा शब्द तो या राखान्याच्या खाली लिहायचा. त्यानंतर समई, समई आपण काय म्हणतो? ती समई. म्हणून समई ही ती या राखान्याच्या खाली लिहायचं. त्यानंतर चाक, ते चाक. म्हणून आपण ते या राखान्याखाली चाक हा शब्द लिहायचा. त्यानंतर मगर, ती मगर. मगरला आपण काय म्हणतो? ती मगर. म्हणून मगर हा शब्द ती या राखान्याखाली लिहायचा. नंतर घर, घराला आपण काय म्हणतो? ते घर. म्हणून घर हा शब्द ते या राखान्यामध्ये लिहायचा. त्यानंतर नळ, नळ, नळाला आपण काय म्हणतो? तो नळ. म्हणून तो या राखान्यामध्ये तो लिहायचा. अशा प्रकारे तो, ती, ते या गटामध्ये आपण शब्द लिहिले. तो फळा, तो ऊस, तो ससा, तो नळ. म्हणून हे शब्द काय? तो हे आपण वापरतो शब्द. त्यामुळं तो फळा, तो ऊस, तो ससा, तो नळ हे तो या राखान्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि ती, ती उशी, ती पपई, ती समई, ती मगर यासाठी आपण हे शब्द वापरतो ती. म्हणून ती या राखान्यामध्ये उशी, पपई, समई आणि मगर हे शब्द लिहिलेले आहेत. तसेच आपण ते हा शब्दही वापरतो. ते पान, ते झाड, ते चाक, ते घर. आणि म्हणून काय केले? पान, झाड, चाक आणि घर हे शब्द
ते या रकान्यामध्ये लिहिले. असा हा शब्दांचा खेळ आहे. आणि याच्यानंतर आपण दुसरा खेळ पाहूया. आता आपण दुसरा खेळ करूया. चित्र बघ शब्द साखळी पूर्ण कर. पान, न वरून येणारा शब्द नाग. आता ग या अक्षरावरून येणारा शब्द गवत. आता गवत मध्ये त हे अक्षर आहे. त वरून येणारा या चित्रामधील शब्द सांगायचा आहे. त मधून चित्रामधील शब्द त वरून येणारा तीन. आता न वरून येणारा शब्द या चित्रामधील नथ. तर थ वरून येणारा या चित्रामधील शब्द आहे थवा. थवा याच्यामध्ये थ आहे. थवा मधील व आता शेवटीचा शब्द आहे. तर व या अक्षरावरून येणारा शब्द चित्रामधील शब्द शोधायचा आहे आणि तो सांगायचा आहे. व वरून येणारा वाघ. आता वाघ मधला घ हा शेवटचा अक्षर आहे. त्याच्यावरून येणारा शब्द घ वरून येणारे अक्षर घरटे. आता यामध्ये घरटे या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे ट. मग ट वरून येणारा शब्द चित्रामधील टोपली. आता ल हे शेवटचं अक्षर आहे. तर ल मधून येणारा शब्द लसूण.